श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला समजलेच असेल की आजचा विषय कशा संदर्भात आहे। असा प्रत्येक जणांच्याच नशिबात असा योग येत नाही की ब्रह्ममुहूर्तावर त्यांना जाग येते। क्वचितच असे लोक असतात जे देवांच्या अतिसंपर्कात, देवांच्या खूप जवळ गेलेले असतात की त्यांना ब्रह्ममुहूर्तावर जाग ही येतेच। मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्रह्ममुहूर्तावर जर जाग आलीच तर नक्की काय करायचं। त्या संदर्भात हा व्हिडिओ मी खास तयार केला आहे की ब्रह्ममुहूर्तावर जाग आल्यावर काय करायचं। मित्रांनो, सकाळी तुम्हाला जर 3 ते 5 या वेळेत तुम्ही उठत असाल तर फक्त हे एक काम करा, कितीही कठीण इच्छा असेल तर ती नक्की पूर्ण होणार। स्वामी माऊली तुमच्या सर्व समस्या नक्की पूर्ण करणार, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करणार, तसेच तुमच्या घराची आणि स्वतःची प्रगती देखील होणार। तर सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर, सोफ्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे 3 वेळा बोलून दाखवा आणि असं तुम्ही केलं तर त्यावेळी ती इच्छा पूर्ण होतेच। तुमची जी काही इच्छा असेल, मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू किंवा नात्यांसंदर्भात असो किंवा नोकरीसाठी असो किंवा आर्थिक प्राप्तीसाठी असो किंवा मग ती तुमच्या आध्यात्मिक इच्छा असो, नक्कीच पूर्ण होते। जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण असे 3 वेळा बोलू आपली इच्छा ही पूर्ण होत असते। तर मी तुम्हाला याबद्दल सर्व माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सुखसुविधा मिळू शकतील। मित्रांनो, आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीतच असणे महत्त्वाचं आहे। उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्ताची वेळ 3 ते 5 वेळात अशी सांगितली जाते, परंतु तरीही ही वेळ 3:36 सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे 5:30 वाजेपर्यंत असतो। जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल त्याहून तुम्हाला त्या काळाची माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या सूर्य किती वाजता तिथे उगवतो ते पहा आणि त्याच्या 1.5 ते 2 तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो, तो तुम्ही धरूनच चाला। आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते स्वतः ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर केलं तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा आणि त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात। प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता नक्कीच असते। कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं असतं, कोणाला सरकारी नोकरी मिळवायचा हेतू असतो, कोणाला स्वतःचा काही व्यवसाय सुरू करायचा असतो, तर काहींचं लग्न जमत नाही, काहींवर खूप कर्ज असतं ते फिटत नाही, अशा अनेक समस्या असतात। काही आध्यात्मिक मार्गाने पुढे जायचं आहे, काहींना परमात्म्याशी एकरूप व्हायचं असतं। अशी प्रत्येकाची काही ना काही इच्छा असतंच आणि या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात, त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते। अशा वेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते। सभोवतालचे वातावरण हे सक्रिय असते। मित्रांनो, आपले पूर्वज, आपले आईवडील, आपले आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागृत होत असतात। त्यांना माहीत होतं की ही प्रसिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या बहुतेक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम आहे। म्हणून हे ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगळी आहे, म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत असतात। सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते। तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येतं आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात, तुमचे शरीर तंदुरुस्त राहतं, तुमच्या शरीरात ऊर्जावान बनू लागतं, ज्यामुळे तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते। त्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागेल। तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसलात तरीही चालेल किंवा मग अंथरुणावर उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसला तरी चालेल किंवा मग पूजेच्या घरात, देवघरासमोर जिथे तुमची इच्छा आहे तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचं आहे। मग हे ध्यान कसं करायचं? तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल, अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही। तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचे आहे
आणि या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आहे। आपला श्वास नैसर्गिक असला पाहिजे। त्यानंतर तुम्हाला नामजप करायचा आहे आणि ते तुम्ही शांत चित्तानं करायचं आहे। श्वासावर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नामजप करायचा आहे। याची विधी मी तुम्हाला शेवटी सांगेन। ज्यावेळी तुम्ही जागे होता शारीरिकदृष्ट्या शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होत असतं। यावेळी नामाचा जप केल्याने तुमचे मूलधारक चक्र केंद्रस्थानी येतं आणि त्याची सिद्धी सुरू होते, ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते। त्यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या देखील संपतात। त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तेही संपेल। तसंच व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी असतील, पैशाच्या संबंधित अडचणी देखील आपोआप संपतात। तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करा। जे तुमचे आराध्य आहे त्यांचे नामस्मरण करा। आपोआप यश मिळते। सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल परमेश्वराची अदृश्य शक्ती देखील तुमच्यासोबत असेल। तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल। तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तिथे तुम्हाला बरे वाटेल। जर कोणी घरी आजारी असेल त्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला आम्ही सांगतो त्याप्रमाणे ध्यान करा। तुमच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा। ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही या परमेश्वराच्या शक्तीचे, ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जामान पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो पूर्णपणे आपोआप बरा व्हायला लागेल। त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल। जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो, परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात। त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावं लागेल। जागा शुद्ध असावी, उदबत्ती असावी, मग तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता। पण नामजप करताना तुम्हाला असं काही करायची गरज नाही। नामजप तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता। तुम्ही कुठेही बसू शकता। तुम्ही पलंगावर बसू शकता किंवा कुठेही खाली बसू शकता। जिथे तुम्हाला आराम वाटत असेल, तिथे तुम्हाला आनंद वाटत असेल त्या ठिकाणी तुम्ही बसला तरीही चालेल। यामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याची, चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची गरजच नाही। तुमच्या आराध्याशी तुम्हाला कोणतंही सोवळं न करता भेट घेण्याची ही एक सुवर्ण संधी असते। तुमची इच्छा असेल ना तर तुम्ही ते करू शकता, नाहीतर तुम्ही असेच बसू शकता। मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावं। जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचं एखादं नाव निवडता, तो भगवंत कोणीही असो, ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्याचा जप तुम्हाला करायचा आहे। ते श्री स्वामी समर्थ असू शकतात, श्रीराम असू शकतात, दत्त गुरु असू शकतात। तुमच्या मनात परमेश्वराबद्दल ज्याच्याविषयी श्रद्धा आहे त्या परमेश्वराचे नाव घेऊन तुम्ही सर्वप्रथम काय करायचे आहे ते लक्षात घ्या। सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल तिथे 15 मिनिटं तुमचे जे कोणी परमेश्वर आहेत त्यांचं नाव घेत राहायचं आहे। तुम्हाला ती ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे। ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे, ती अनुभवायची आहे, तिच्याशी एकरूप व्हायचं आहे। जेव्हा आपण एक होऊ तेव्हा आपण आपल्या आयुष्यात 3दा त्याच वेळी बोलायचं आहे आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील। आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील। तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ 15 मिनिटांपेक्षा जास्त देखील वाढवू शकता। तुम्ही ती वेळ 30 मिनिटं देखील करू शकता। मग असं ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेत एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल। तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे ती 3 वेळा पहिल्यांदा बोलायला हवी। मी पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग हळुवारपणे श्वास सोडायचा आहे। मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे, पुन्हा आपल्याला तेच बोलायचं आहे आणि परमेश्वराला सांगायचं आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे। मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, पुन्हा ती इच्छा आपल्याला परमेश्वराला सांगायची आहे आणि शांतपणे आपल्याला श्वास बाहेर सोडायचा आहे। तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण नक्कीच करणार, पण तुम्हाला 15 मिनिटं नामजप करून झाल्यानंतरच हे काम करायचे आहे, हे विसरू नका। तुम्ही 15 ते 30 मिनिटं नामजप करू शकता।
लगेचच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत, त्या परमात्म्यापर्यंत पोचवली जाते. हे संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचं आहे. हे सर्व त्या परमेश्वराचं बनवलेलं आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे, म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे. संपूर्ण सृष्टी त्याची आहे. त्यातून तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा असेल तो नक्कीच तुम्हाला देईल. फक्त तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट राहायचं आहे. सर्वात पहिलं तुम्हाला 15 मिनटं नामजप करायचा आहे. असं समजा की तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात आणि 15 मिनटे कॉल कनेक्ट झाला आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे. तुमची जी काही प्रार्थना आहे ती हळुवारपणे श्वास आत घेत तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्ही बघत राहा. तुमची इच्छा नक्कीच स्वामी माऊली तुमचे जे काही आराध्य आहे ते पूर्ण करतील. यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने, पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करा. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करून देणार म्हणजे देणार. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि माहिती आवडल्यास कमेंटमध्ये नक्की तुमच्या आराध्याचं नाव टाईप करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.